श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना एक धन्यवाद द्या आपल्या बाबांसाठी. नकळत कधी कधी बाबांना विसरतो आपण. त्यांच्या कष्टाची किंमत विसरून जातो आपण. गोठ्यातली गाय, श्यामची आई ही सगळ्यांना आठवते. पण अहोरात्र भर पावसात भिजत कृष्णाला जीवापाड जपून नेणाऱ्या वासुदेवाला सगळे विसरतात. श्रोते हो, आईचं कष्ट, तिची माया हे सदैव मणी असते. त्यात काहीच वाद नाही. पण ऊन वारा पाऊस काही न पाहता आपल्यासाठी राबणारा बाबा हा कोणाच्याही ध्यानी नसतोय. म्हणून श्रोते हो, एक धन्यवाद बाबांसाठी, ज्यांना आनंदी क्षणी नकळत आपण विसरतो. एक धन्यवाद त्या बाबांसाठी जो स्वतः दुःख सहन करून आनंद आपल्याला देतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अर्थाची गोष्ट ही सगळ्यांना कळते, पण गोष्टीतला अर्थ फार कमी लोकांना समजतो. नात्याला टिकवून ठेवतो तो म्हणजे दोघातला रोज होणारा संवाद. प्रेम खरं असेल तर भांडण सुद्धा तेवढीच होतात. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसानं एकटं चला आणि स्वतःला सिद्ध करा. ज्याला प्रेम भेटतं त्याला जपता येत नाही, आणि ज्याला प्रेम जपता येतं त्याला भेटत नाही. भाषा ही फक्त बोलण्यासाठी नाही, तर माणसं जोडण्यासाठी असते. पाण्याच्या एका थेंबासारखं असतं माणसाचं आयुष्य, पण अहंकार मात्र समुद्रापेक्षाही मोठा असतो. वेळेला महत्व जरूर द्यावं, पण जिथं आपल्याला महत्व नाही तिथं वेळ कधीच देऊ नये. प्रत्येक संकटावर मात करता येते, फक्त बाप सोबत पाहिजे. जर का तुमच्या वाईट काळात तुमचा फोन वाजला नाही, तर तुमच्या चांगल्या काळात तुम्ही फोन उचलू नका. लक्षात ठेवा, एखाद्याचा अपमान करण्याच्या उद्देशानं मारलेला टोमणा आपल्या मनाला आनंद देऊन जातो, पण त्या व्यक्तीच्या मनात मात्र आपली किंमत शून्य करतो. घमंड म्हणून नाही, तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. सुखात आमंत्रण हे त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावत येतो. इतरांना जीव लावून स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो. एखाद्याच्या सुंदरतेचं कौतुक हे फक्त 2 दिवस असतं. नंतर ती व्यक्ती आपल्या स्वभावावर प्रेम करते. म्हणून नातं हे दिसण्यावर नाही, तर व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं. आई घर सजवते आणि बाबा आयुष्य सजवतात. आयुष्याच्या लढाईत बाबा नावाची तलवार आणि आई नावाची ढाल ही सोबत असली की संघर्षाला सहज हरवता येतं.
सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी व्यक्ती ही जास्त महत्वाची असते. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचं, दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नसतो. जेव्हा आपल्याला समजून घेणारं हे कोणीच नसतं, तेव्हा अनोळखी नाती सुद्धा आपलीशी वाटायला लागतात, कारण कोणीतरी हवं असतं बोलायला. समोरच्याला प्रतिउत्तर द्यायला शिका, कारण अन्याय नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःचं मत मांडणं, नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात. पुस्तकाशिवाय जो अभ्यास केला जातो त्याला आयुष्य म्हणतात. नसण्याची जाणीव ही तर सर्वांना असते, पण असण्याची कदर कोणालाच नसते. सत्य जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हरत नसतं. संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो, आणि यशस्वी झाल्यावर दुनिया सोबत येते. आपले जीवन जगताना दुसऱ्याला आनंदी ठेवत चला, म्हणजे न कळतपणे आपल्या आयुष्यात आनंद येईल. गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण आजकाल लोकांच्या ओठात साखर असते आणि हृदयात विष असतं. प्रेम तिथंच करा जिथं प्रतिसाद मिळेल, मैत्री तिथंच करा जिथं विश्वास सार्थ होईल, हट्ट तिथंच करा जिथं पूर्ण होईल, रडावं तिथंच जिथं अश्रू पोचलं जातील, हसावं तिथंच जिथं साथ मिळेल, हक्क तिथं गाजवा जिथं कर्तव्याची जाण असेल. स्वतःचं दुःख हे स्वतः जवळच ठेवा, कारण ही दुनिया फक्त सुखातच सोबत असते.